आज बनवूया मस्त अशी बटाटा पुरी, जी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला खूप जास्त छान लागते. एकदा नक्की बनवून बघा. आपण बऱ्याच वेळेस पालक पुरी, मसाला पुरी अशी खाल्लेली, पण ही बटाटा पुरीसुद्धा खूप छान लागते. नक्की बनवून बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वात आधी 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर एक बटाटा उकळून घ्यायचा आहे आणि त्याला किसून याच्यामध्ये टाकायचा आहे. 2 चमचे बारीक रवा टाकायचा आहे. रवा वापरताना तो बारीक रवा वापरायचा आहे. मिरची, लसूण, जिरे आणि ओवा याची पाणी न टाकता पेस्ट करून घ्यायचे, ते वाटून घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर नक्की टाका, त्याने चव खूप छान लागते. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण बटाटा, मसाले आणि पीठ टाकले तर ते सर्व असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आता सर्व मिक्स झालं की याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तर 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. त्याला कडकडीत मस्त असं गरम करून घ्यायचं आहे आणि ते या पिठामध्ये टाकायचं आहे. याच्यामुळे ना मस्त अशा खमंग होतात पुऱ्या. तर तेल नक्की टाकायचं आहे. आता तेल गरम आहे, त्याच्यामुळे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर हाताने सर्व पिठामध्ये असं तेल मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झाल्यानंतर ना थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना पाणी थोडं करत वापरायचं आहे, जेणेकरून पीठ हे पातळ होणार नाही. कारण आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत, तर पातळ पीठ जर झालं तर पुऱ्यांना तेलकट होतात, फुगत नाहीत. त्याच्यामुळे पीठ मळताना ते थोडं घट्टच मळून घ्यायचं आहे, म्हणजे पुऱ्या छान अशा होतात. आता इथे तुम्ही बघू शकतायत मस्त असं घट्ट पीठ मळून तयार आहे. आता याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊ. आता एक गोळा घ्यायचा आहे, त्याला पीठ लावायचं आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे. पिठाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता. तर मध्यम अशी आपण जशी पुरी लाटून घेतो तशीच पुरी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड अशी पुरी लाटायची नाही आहे. तर मध्यम अशी पुरी ही लाटून घ्यायची आहे. आता पुरी लाटत असताना आहे ना तेलसुद्धा गरम करायला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे तेल छान असं कडकडीत गरम होतं. एकाच वेळेस तुम्ही 6-7 पुऱ्या करूनसुद्धा तळून घेऊ शकतात. आता पुरी छान अशी लाटून घेतलेली तर लगेच तळून घ्यायची आहे. आता तळत असताना पुरी तेलात टाकायची आहे. तेल छान असं गरम पाहिजे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. पुरी टाकल्यानंतर तिला लगेचच पलटवायचं नाही आहे. ती छान अशी वर आली की त्याच्यावर असं चमच्याने तेल टाकत राहायचं आहे आणि पुरी फुगून वर आली की मग ती पलटवायची आहे. तर तुम्ही बघू शकतायत मस्त अशी पुरी फुगलेली आहे. आता तिला आहे ना पलटवून घ्यायचं आहे. पुरी तळत असताना तिला खूप वेळेस पलटवायचं नाही आहे, नाहीतर त्याच्यामुळे ना पुरी तेलकट होऊ शकते. पुरी तळताना ती 2 वेळेसच पलटवायची आहे, म्हणजे पुरी अजिबात तेलकट होत नाही. तर इथे रंगसुद्धा खूप छान असा आलेला आहे. मस्त अशी पुरी तळून घ्यायची आहे. बघा खूप मस्त अशी पुरी तळून झालेली आहे. तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.